पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात 2 डॉक्टर अटकेत. ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप. आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीवरून डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या अध्यक्षपदी नियुक्ती. 26 डिसेंबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिल्याचं समोर. ससूनच्या डॉक्टरांनी पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले. मुलाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना पैशांचा आमिष. पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलच्या जागी दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅम्पल टेस्टिंगसाठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून डीएनए टेस्ट केल्याचं ससूनच्या डॉक्टरांचं बिंग फुटलं. डॉक्टर श्रीहरी यांनी ब्लड रिपोर्ट अजय तावरे यांच्या सांगण्यावरून बदलले. ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचे सॅम्पल घेतलेत याचा पोलिसांकडून शोध सुरू. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पुणे पोलिसांना मिळाली विशाल अग्रवालची पोलीस कोठडी. आजच येरवडा जेलमधून विशाल अग्रवाल घेणार ताब्यात. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा पोलिसांना सवाल. अजित पवारांनी फोन केला असेल तर मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा राजीनामा घेणार का? अंजली दमानियांचा सवाल. मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. अंजली दमानियांच्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर. तर मी दोषी असल्यास मलाही शिक्षा व्हावी असं वक्तव्य. पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांचं आंदोलन. पुण्यामध्ये जे पब सुरू आहे त्याला जबाबदार एक्साईज विभाग असल्याचं सुद्धा म्हणत सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली हफ्तेबाजीची लिस्ट. पुणे कल्याणी नगर अपघातातील अल्पवयीन मुलाचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर. अल्पवयीन मुलगा अपघाताच्या आदल्या दिवशी पोर्शे गाडीतून कॉलेजच्या गॅदरिंगला आल्याचा व्हिडिओ समोर. पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधींकडून गाडीची तपासणी. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी. पुणे आरटीओ अधिकाऱ्यांचंही पथक तिथे दाखल. रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई का होत नाही? काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. अपघात झाल्यानंतर काही वेळातच पुण्यातील एका आमदाराचा डॉक्टर अजय तावरेला फोन. सुषमा अंधारेंचा आरोप. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरला धमकावून एका गाडीत नेलं होतं. ड्रायव्हरला ज्या कारमध्ये जबरदस्तीने बसवलं त्या कारचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू. विशाल अग्रवालवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता. डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल विरोधात वॉरंट. विशाल अग्रवालकडून अजय तावरेला फोन. अटकेत असलेले ससूनमधील 2 डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते. आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा आहे? विजय वडेट्टीवारांचा सवाल. रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त प्रसिद्धीसाठीचे आहेत. धंगेकरांनी 2 दिवसात माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार. हसन मुश्रीफांचा रवींद्र धंगेकरांना इशारा. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य. तर भाजपने 80-90 जागा देण्याचा शब्द दिला होता. भुजबळांनी बैठकीत करून दिली आठवण. 29 जूनला महाडमध्ये बहुजनांना एकत्रित मनुस्मृतीचे दहन करणार. मनुस्मृती पुस्तकात येऊन देणार नसल्यानं म्हणत जितेंद्र आव्हाड आक्रमक. बीडमधल्या नांदूरघाटमधील बंदेवाडीतील मराठा समाजाचा निवडणुकीपूर्वीचा व्हिडिओ समोर. मराठा समाजानं बजरंग सोनवणेंना मतदान करण्याची घेतली होती शपथ. मराठ्यांनी जातीयवाद कधीच केला नाही. मराठा समाज कधी आक्रमक झाला नाही. बीडमधील व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंची माझावर प्रतिक्रिया. आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही. मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीडमधील जातीय वाद हा महाराष्ट्रासाठी चांगला नाही. मी बीड जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येतंय. जातीपातीचं राजकारण करू नका, एकोपा राखा. बीडमधील मविया उमेदवार बजरंग सोनवणे यांचं आवाहन.
बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा, कुठलाही समाज असं करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुका, या 4 जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती. मात्र अंतिम निर्णय मुख्य नेते आणि महायुतीच घेणार असल्याची ही माहिती. कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना सचिव संजय मोरे इच्छुक. संजय मोरे ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती असल्याची माहिती. कोकण पदवीधरमधून मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी. विधान परिषद कोकण पदवीधर साठी अभिजित पानसे रिंगणात. कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार. त्याच जागेवर मनसेनं उमेदवारी जाहीर केल्यानं आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित. लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपताच मनसेतली खदखद उघड. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी ऑन कॅमेरा नाराजी उघड. लोकसभा निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांनी पदरमोड करत स्वतःच्या खर्चातून महायुतीचं काम केलं, पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. मनसेकडून नाराजी व्यक्त. तर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू. बैठकीसाठी मंत्री आदिती तटकरे आणि अनिल पाटील, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ उपस्थित. शरद पवारांना मोठा धक्का. युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांचा 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.